मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या घाटकोपरमध्ये दरड कोसळून 7 जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातही तब्बल 14 ठिकाणी मृत्यूची दरड असल्याची धक्कादायक माहिती आता उघडकीला आलेली आहे। वागळे इस्टेटसह कळवा, मुंब्रा, घोडबंदर रोड जवळच्या डोंगरीपाडा अशा सगळ्या डोंगराळ भागांमध्ये दरडी कोसळण्याची भीती आहे आणि या परिसरात राहणाऱ्या हजारो रहिवाशांवर भीतीची आणि दहशतीची टांगती तलवार आहे। घाटकोपरच्या घटनेनं तर जीव मुठीत धरून राहणाऱ्या रहिवाशांची आता झोपच उडालेली आहे। ठाण्यात 14 ठिकाणी मृत्यूची दरड, घाटकोपर दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती, हजारो नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। अति धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे जीव वाचवण्यासाठी पालिका प्रशासनाचे एकीकडे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे ठाण्यातील डोंगराळ परिसरात राहणाऱ्या लाखभर रहिवाशांवर मात्र मृत्यूची टांगती तलवार कायम आहे। पावसाळ्यात दरड कोसळून कधी जीव जाईल याचा नेम नाही, मात्र तरीही घरं सोडण्यास इथले नागरिक तयार नाहीत। डोंगराचा परिसर हा पालिका हद्दीमध्ये येत असला तरी जागा वनविभागाची असल्यानं पावसाळ्यापूर्वी दोन्ही यंत्रणांकडून केवळ नोटीस देण्याचे सोपस्कार करण्यात आलेत। मात्र दोन्ही यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे मूळ प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेला नसून घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर ठाण्यात डोंगर पट्ट्यातील घरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। घाटकोपर इथं दरड कोसळून 7 लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेनंतर ठाण्यातील डोंगर पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय। ठाणे एकीकडे मोठ्या प्रमाणात विस्तारत असताना दुसरीकडे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून डोंगर भागात अनधिकृत वस्ती देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मतांच्या राजकारणासाठी इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी सर्व सुखसोयी इथल्या रहिवाशांना पुरवल्या आहेत। या सुखसोयींमुळेच गेल्या अनेक वर्षांपासून लाखो रहिवाशी या ठिकाणी राहत आहेत। अक्षरशः डोंगर पोखरून या परिसरात मोठ्या प्रमाणात या झोपड्या उभ्या राहिल्यात। ठाणे शहरातील वागळे इस्टेट पट्ट्यातील डोंगराळ परिसराबरोबरच सर्वाधिक अतिक्रमण हे कळवा आणि मुंब्रा परिसरातील डोंगराळ भागात झालंय। इथं राहणारे स्थानिक प्रत्यक्षात निवारा जाऊ नये आणि पावसात राहायला कुठं जायचं या विवंचनेत असलेले रहिवासी जीव मुठीत घेऊन त्याच ठिकाणी मृत्यूच्या छायेत राहत असल्याचं समोर आलंय। डीपीडीसी या बैठकीमध्येही तसे निर्देश खरं तर ठाणे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेकडून दिले गेलेले आहेत की जे जे असे काही ठिकाणं आहेत जिथे अत्यंत धोकादायक अशा दरड आपल्या इथे 17 मला वाटतं दरड क्षेत्र आहेत, तर त्या ठिकाणी मला वाटतं ठाणे महानगरपालिकेने पुन्हा एकदा या ठिकाणांची तपासणी करून त्यावर अंमलबजावणी करावी असे आदेश मी त्यांना दिलेले आहेत। येथील डोंगराळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपड्यांचं साम्राज्य वाढलं असून नेमके किती रहिवाशी या परिसरामध्ये राहत आहेत याचा सर्वे देखील पालिकेच्या वतीने करण्यात आलेला नाही। अनेकांनी तर या ठिकाणी झोपड्या बांधून त्या भाड्याने दिल्या आहेत। यामध्ये राहणाऱ्या नागरिकांची जास्त संख्या ही परराज्यातून आलेल्या नागरिकांची आहे। त्यामुळे पालिकेने फक्त नोटीस देऊन आपली जबाबदारी झटकू नये, तर नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांचं पुनर्वसन करावं, डोंगराळ भागातील झोपड्यांचं सर्वेक्षण करावं अशी मागणी स्थानिक नगरसेवक करतायत। महानगरपालिका म्हणते की सर्वांना आपलं घर तिथून हटवण्यासाठी आपलं ज्या नोटिसा देणार आहेत तुम्ही फक्त नोटिसा देऊन आपलं स्वतःचं कर्तव्य बजावलं असं दाखवण्यापेक्षा त्या गरिबांना घर पहिली द्या, त्यांचं विस्थापन करा, त्यांना त्यांचं योग्य ते पुनर्वसन करा। मी प्रशासनाला विनंती करतो की जरा कॅबिनच्या बाहेर या आणि गरिबांचे हाल बघा। या भागात दरड कोसळण्याचा धोका। लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती, गुरुदेव आश्रम जवळ उपवन, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती, डोंगरीपाडा, पातलीपाडा, कळशीपाडा।
कळवा प्रभाग समिती, आतकोनेश्वर नगर, पौंडपाडा, शिवशक्ती नगर, भोलाई नगर, वाघोबा नगर, भास्कर नगर. मुंब्रा प्रभाग समिती, आझाद नगर, गावदेवी मंदिर जवळील परिसर, केणी नगर, सैनिक नगर, कैलास नगर. झोपड्या बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरला जात असल्यानं पावसाळ्यात डोंगरामध्ये मोठे खड्डे निर्माण झालेत. त्यामुळे माती देखील भुसभुशीत होत असून या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांना याचा सर्वाधिक धोका निर्माण झालाय. या प्रकरणाची जबाबदारी पालिका वन विभागावर टाकते, तर वन विभाग पालिकेवर जबाबदारी टाकते. मात्र जबाबदारी टाळून चालणार नाही, तर प्रत्यक्षात कोणाला तरी जबाबदारी घ्यावीच लागेल. घाटकोपर सारखी दुर्घटना 100% ठाण्यात सुद्धा घडू शकते. त्यामुळे महापालिकेने त्वरित जागं व्हावं. शहरात अनेक MMRDAच्या इमारती उभ्या राहिल्यात. या रहिवाशांना त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावं, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. आज नाही तर उद्या ही अशीच दुर्घटना ठाण्यात कधीही होईल. त्यामुळे माझं असं मत आहे, महानगरपालिकेने वेळेवर जागं व्हावं, एक सर्वेक्षण केलं पाहिजे. MMRDची एवढ्या खाली सगळीकडे आपल्या बिल्डिंगा बांधून ठेवल्या आहेत, FSI दिलेले आहेत, मग कमीत कमी त्या लोकांनाही ते शिफ्ट केलं पाहिजे. आणि तुम्ही 14 म्हणताय, तर माझ्या माहितीप्रमाणे तर अजून किमान 10-20 अशी ठिकाणं आहेत जिथे कधीही हा दरड कोसळू शकतो. त्याचा ताबडतोब विचार झाला पाहिजे. ठाणे शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी झोपडपट्ट्यांसाठी मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरला जात असल्यानं पावसाळ्यात माती भुसभुशीत होत असल्यानं परिसरातील नागरिकांना याचा सर्वाधिक धोका आहे. या डोंगरांवर अशा अनधिकृत वस्त्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या छुप्या हातमिळवणीमुळे उभ्या राहतात. नंतर या रहिवाशांना सतत मृत्यूच्या छायेत जगावं लागतं. एखाद्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते, त्याऐवजी ही जाणीव आधीच का नसते, हाच खरा प्रश्न आहे. मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.